फिर पैसे चिपकाने वाली गुफा के पास हम जा रहे हैं। समोर जे आपण बघतोय ते मलंगडचे डोंगर आहेत। श्री मलंगड हा महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील कल्याणजवळील माथेरान डोंगर रांगेतील सुमारे 3200 फूट उंचीवर असलेला एक ऐतिहासिक व जागृत डोंगरी किल्ला आहे। येथे मच्छिंद्रनाथांचे प्राचीन मंदिर आणि हाजी मलंग बाबा यांचे दर्गा आहे। तर आम्ही इथे येण्यासाठी अंबरनाथवरून माझ्या मित्राबरोबर कृष्णा माने याच्याबरोबर बाईकने निघालो। मॅपवरून तर अर्धा तास दाखवत होता, त्याप्रमाणे आम्ही श्री मलंगडला रवाना झालो। रस्त्यावर चालताना आपण अशा जर गाठा कधी कुठे बघितल्या तर आपण समजायचे हा श्री मलंगडावरून आलेला आहे। हे ठिकाण हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक मानले जाते, जिथे माघ पौर्णिमेला मोठी यात्रा भरते। ₹5 तिकीट आहे आतमध्ये त्यांची, कसल्या यात्रेकर आहे। त्या टोल नाक्यावरून यात्रेकरच्या इथून 1 तास लागणार म्हणतात। चालेल तर आज आम्ही इथे मलंगडला आलो आहे। फ्युनिक्युलर ट्रेनने न जाता आम्ही पायऱ्यांनी जायचा निर्णय घेतला। पायऱ्यांनी जरा वेगळा एक अनुभव घेऊया। मी तर खूप वर्षांनी आलो, एकदा आलेलो, आता 10-15 वर्षांनी आता परत येतो आहे। आणि हा आमचा कृष्ण माने पहिल्यांदाच येतो आहे, तर त्याच्यासाठी हा नवीन आहे। पण सकाळचे वाजल्यात आता 9:15, 1 तास लागणार, 10:15। सामानाची ने-आण करण्यासाठी गाढवांचा इथे वापर केला जातोय। काम चालू आहे की खालून पायथ्यापासूनच या अशा पायऱ्या चालू होतात वरपर्यंत। अशा इथे बऱ्याचशा बकऱ्या, गाढवं, या अशा पायऱ्या आहेत तिथे। आणि याच्यावरती आत्ताच्या कुठे आमचे 15 मिनटं झाली चालून। वातावरण सकाळचे असल्यामुळे तर एवढं काय नाही, पण इथे असे पायऱ्यांचे काम चालू आहे। मगाशी जे गाढव इथून गेले ते हे दगड खालून वर आणून गेलेत होते। या पायरी मार्गावरूनच आपल्याला फ्युनिक्युलर ट्रेनचं दर्शन झाले।
तो जो तुम्हाला दिसतंय ते फ्युनिक्युलरचं स्टेशन. तिथून गाड्या सुटतात 2 डब्यांमध्ये. 85 लोक जाऊ शकतात एवढी कॅपॅसिटी आहे. आणि तिथून ती जाणार तो वरती. त्या ट्रॅकने वरती बघू जायचं. वरतून दिसणारा असा हा व्ह्यू. दमलं. आता जवळजवळ आता आम्ही टोकाला आलोच आहे. थोडी शेवटची 5 मिनटं उरलीत, पण दम काढला या मलंगडच्या पायऱ्यांनी. म्हणून लोक जास्त कोणी ह्या रस्त्याने येत नाही, त्या फ्युनिक्युलर ट्रेननेच जातात. नवदुर्गा देवी मंदिर, जय माता दी, पुरातन मंदिर. चला. मंदिर इथून बंद दिसतंय, शटर डाऊन आहे. मंदिर बंद आहे. इथूनच पाया पडून आम्ही मागे. या ठिकाणाला श्री मल्लंगड मानून तिथे मच्छिंद्रनाथांचे जागृत स्थान असल्याचा दावा हिंदू संघटना व शिवसेना यांच्याद्वारे केला जातो. पण एक मात्र खरं की आपल्यापेक्षा लहान मुलांमध्ये खूप स्ट्रॉंग असतात ते. आणि आता आपण पोचलोच त्या फ्युनिक्युलर ट्रेनच्या लास्ट स्टॉपला. जवळजवळ आम्हाला 1.5 तास लागला चालत. खूप दिवस आम्ही कुठे ट्रॅकिंगला गेलो नाही, थोडं सवय मोडली होती. आता मी मध्ये राजगडला जाऊन आलो, पण हा कृष्णमाने आळशी आला आहे, तो कुठे जात नाही. इथे येण्यासाठी स्वतःचे व्हेइकल असेल तर मॅप लावून तुम्ही येऊ शकता. प्रायव्हेट ट्रान्सपोर्टने येणार असाल कल्याण स्टेशनवरून, ST डेपोवरून तुम्हाला मल्लंगडासाठी बसेस उपलब्ध आहेत व प्रायव्हेट गाड्यासुद्धा इथे शेअर टॅक्सी आहेत. हाजी मलंग बाबांचे दर्शन घेऊन झाल्यावरती आम्ही थोडं पुढे गेलो. मल्लंगड हा किल्ला शिलाहार राजाने 3ऱ्या शतकात बांधला. येथे मच्छिंद्रनाथांचे पुरातन मंदिर समाधी मंदिराचा घुमट असून त्याच्यावर कलश आहे. पांच पिलर पैसे चिपकाने वाली गुफा के पास अब जा रहे हैं. मराठा व ब्रिटिश काळात या गडावर महत्त्वपूर्ण लढाया झाल्या होत्या. मराठ्यांनी 17व्या शतकात हा गड जिंकला आणि 1780मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीसोबत मराठ्यांमध्ये पांडुरंग केतकर यांच्या नेतृत्वाखाली या गडाखाली मोठा संघर्ष झाला. मस्त एका साईडला डोंगर आहेत आणि एका साईडला ही अशी खोलदरी. चला जाऊया फटाफट. वाजले आहेत 11:30.
दाबून ठेव. इथे हलक्या हाताने जरी दाबला ना तरी ते पैसे त्याला चिकटतात, म्हणून जास्त जोरात दाबू नका. राहिला ना. हिसाब से लगाते, बहुत से ऐसे भी लगाते. बात है लगने के ऊपर बात है. 2-3 जगह पे लगा है. पहले से इसी चल रहा है. श्री मलंगगडावर येण्याचे आणखी एक कारण म्हणजे इथे नुकतेच चालू झालेली ही फॅनिक्युलर ट्रेन. ती तुमच्यापर्यंत दाखवायची होती, म्हणून त्याचं तिकीट आहे 150 रुपये जाऊन येऊन. सिंगल तिकीटसुद्धा इथे मिळते, पण कोणासाठी मिळते की जे पायऱ्यांच्या रस्त्यावरून वरती चालत आले, वरच्या स्टेशनला तुम्हाला सिंगल तिकीट मिळेल खाली जाण्यासाठी, पण खालच्या बेस स्टेशनवरून तुम्हाला रिटर्न तिकीटच मिळणार, सिंगल तिकीट नाही भेटणार. याची सर्वांनी नोंद घ्यावी. या फ्युनिक्युलर ट्रेनची टायमिंग आहे सकाळी 8 ते रात्री 8पर्यंत. या फॅनिक्युलर ट्रेनमध्ये 2 बोग्या आहेत. त्या 2 बोग्यांची कॅपॅसिटी आहे 85 लोक. तिकीट काढली आहे आता सिंगल. इथून तुम्हाला ट्रेनची खाली जाण्यासाठी सिंगल तिकीट मिळेल. अनुभव घेऊया. ये एक ही दिन चलेगी ये? एक ही दिन चलेगी. कल सुबह इस पर ट्रैवलिंग कर सकते हैं? मालूम नहीं. रिटर्न के लिए कर सकते हो. अच्छा. ले लेगा अभी टिकट. अभी टिकट लेके फाड़ देंगे. लिफ्टमधून बाहेर पडल्यावरती परत एक माणूस तिकीट चेकिंग करायला आहे. तिकीट चेकिंग करून झाल्यानंतर आपण पुढे जातो. स्टेशन तर असं खूप सुंदर बनवलं आहे. आतमध्ये इथे हे बसण्यासाठी जागा आहे. रविवारच्या दिवशी खूप इथे गर्दी असते, म्हणून बसण्यासाठी प्रवाशांसाठी जागा. चला तर मग आता आपण ट्रेनमध्ये बसूया. ट्रेनचा एक्सपिरियन्स घेऊया आता. आता आम्ही येताना मलंगडला येताना आम्ही पायऱ्यांनी आलो, आणि आता जाताना फ्युनिक्युलर ट्रेनचा एक अनुभव घेऊया. ही आहे तिकीट 75 रुपये एकाचे सिंगल, आणि जाऊन येऊन 150 रुपये. आता ट्रेनचे दरवाजे बंद झाले, ते मला चालू होते, म्हणजे असं अर्थ आता ट्रेन सुटेल. आपण बोगी तर चांगली आहे, आम्ही बोगीमध्ये दोघेच जण आहे. हॉर्न वाजवला, गाडी आता सुटली आहे.
अचानक ट्रेनमध्ये काय बिघाड झाला तर प्रवाशांसाठी इथे चालत जाण्यासाठी तर इथे साईडला अशी स्टेप्स केलेली आहेत कलरफुलमध्ये आपण दिसतात ते. जाताना त्या रोडने गेलो होतो पायरी मार्गे तिथे दिसतंय तो. ही आहे पायवाट. ही खूप चांगली सोय झाली आहे. ज्यांना चढायचा उतरायचा त्रास होतो त्यांच्यासाठी. इकडे फोटो काढूया. शासनातर्फे स्टेशनच्या बाहेर पडताना सुद्धा आपलं तिकीट असं स्कॅनिंग होतं, म्हणून तिकीट सांभाळून ठेवा. येतील ना. बघू. त्याला कसं आहे टेन्शन नाही चढायसाठी बोलला तर मला चालत जायचं असेल तर आपण वरतून चालतून जायचं. खूप जण येतात ना इथून चलती जाणे नाही पाहिजे पायऱ्या पूर्ण असेल. हे 15-15 मिनिटांनी गाड्या आहेत ना. तिथून आल्यावरती त्या तिकडून आल्यावरती हा असा एंट्रन्स आहे. ह्याच्या खालून एंट्री. इथून आल्यावरती इथे रोपवेचा बोर्ड लागलाय, जे आहे या साईडला. इथून हे दाखवलं का हे स्टेशन आहे इथे ते स्टेशन. पार्किंग. किती सीट पाहिजेत गाडी निघेल लगेच. कल्याण स्टेशनला जाण्यासाठी तुम्हाला इथून गाड्या मिळतील. इमल आहे इमल. गेटच्या बाहेरच तुम्हाला असे स्टॉल्स बघायला मिळतील. तिथे आहे चिंच, बोरं, काकडी, लिंबू, सरबत, कलिंगड आणि इतर कोल्ड्रिंक्स.